नमस्ते मॅडम, माझ्या उर्मिला विथ मॅथ इंग्लिश या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तसेच माझं उर्मिला विथ सायन्स हे विज्ञानचं चॅनल आहे आणि विज्ञानच्या चॅनलवर माझे प्रयोग वगैरे अपलोड केलेले आहेत। तर आज आपण घातांक पाहणार आहोत। पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा गुणाकार कसा करायचा हे आज आपल्याला शिकायचं आहे। तर बघा, इथे सगळीकडे मी 3 गणिते घेतलेली आहेत। या तिन्ही गणितामध्ये पाया समान आहे। पहिल्या गणितात 2 पाया आहेत, दुसऱ्या गणितात ऋण 3 पाया आहे, त्यानंतर तिसऱ्या गणितात ऋण 2/5 हा पाया आहे। पण या तिन्ही गणितामध्ये काय आहे? पाया समान आहे। तर आता बघूया आपण पहिल्या गणित 2 चा घातांक 4 म्हणजे आपण 2 चा घातांक 4 म्हणजे 2 किती वेळा गुणिले असतात? 4 वेळा। 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 पाहायचं मी 4 वेळा लिहिले का लिहिले। मग नंतर 2 चा घातांक 3 म्हणजे हे 2 किती वेळा गुणिले असतात? 3 हे मोठा गुणिले लिहिते म्हणजे या दोघांमध्ये असल्यामुळे। आता लिहा 2 चा घातांक 3 गुणिले 2 चा घातांक 2 गुणिले 2 गुणिले 2 मग 2 आपण किती वेळा लिहिले? 3 वेळा। मग सगळे 2 आपण मोजायचे किती वेळा 2 आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 2 किती वेळा आहेत? 7 वेळा। म्हणून 2 चा घातांक काय लिहिला? 7 झालं याचं उत्तर। समजलं तुम्हाला? तसेच आता पुढची सुद्धा ऋण 3 चा घातांक इथे 2 आहे, ऋण 3 चा घातांक 3 आहे, दोघांचा गुणाकार करायचा आहे। तर मग ऋण 3 चा घातांक 2 म्हणजे वर्ग असल्यामुळे आपण काय करायचं? ऋण 3 गुणिले ऋण 3 नंतर हा मोठा गुणिले मधात, नंतर हा ऋण 3 चा घातांक 3 आहे म्हणजे ऋण 3 3 वेळा गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3 मग सगळे ऋण 3 मोजा 1 2 3 4 5 म्हणजे ऋण 3 चा घातांक किती आला? 5 हे याचे उत्तर आहे। नंतर आपण तिसरं गणित पाहणार आहोत। इथे 2/5 चा घातांक 2 आणि ऋण 2/5 चा घातांक 3 म्हणजे पहिलं जे पाया आहे ते पहिला पाया किती वेळा आहे? 2/5 गुणिले 2/5 हा मोठा गुणिले दोघांमधला हे 3 वेळा ऋण 2/5 गुणिले ऋण 2/5 गुणिले ऋण 2/5 मग सगळे मोजा ऋण 2/5 किती वेळा गुणिले? 1 2 3 4 5 म्हणून आपण इथे उत्तर लिहिणार ऋण 2/5 चा घातांक 5। तर मग यावरून एक नियम आहे। आता आपण यावरून एक नियम आहे ते नियम मी थोडक्यात सांगते। जर हे पाया जर ए संख्या असेल, कोणती ए जर संख्या असेल आणि याचा जर घातांक m असेल, मध्ये गुणिलेचं चिन्ह असेल आणि इथे पण हा एच घ्यावा लागेल कारण की पाया समान आहे परंतु घातांक वेगवेगळे। मग जर मी हे घातांक जर वेगवेगळे घेतले, इथे n जर घेतलं तर आपण उत्तर काय होईल? पाया m अधिक n। आपण या m अधिक n ची बेरीज केली। मग सगळीकडे बघा शॉर्टकट मध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघा 2 चा घातांक डायरेक्ट इथे बेरीज करायची। 4 आणि 3 किती होतात? 7। इथे पाहायचं गणित पाहिले ऋण 3 3 आणि 2 5 त्यानंतर ऋण 2/5 चा घातांक 2 आणि 3 आहे। मग इथे काय येणार? पाया जशा नसले तर ऋण 2/5 घातांक 2 आणि 3 किती राहिले? 5 म्हणजे अशा प्रकारे तुमचे हे उत्तर येतात। तर तुम्हाला सगळ्यांना समजलं का? मग हे पाया समान असलेले घातांकित संख्येचे समजलं? ठीक आहे। आता सर्वजण ग्रहपाठ बघत आहे त्याच्यावर आधारित ऋण 7 चा घातांक 4 गुणिले ऋण 7 चा घातांक 5 तर याचं उत्तर कोण सांगेल? चला सांगा बरं, कोण सांगेल? हात वर करा। मयुरी सांग बरं। ऋण 7 चा घातांक 9 आहे। बरोबर, शाबाश शाबाश शाबाश, छान। आता मयुरीनं ऋण 7 चा घातांक 9 ही बरोबर असं तोंडी सांगितलं। तसं आता 2 नंबरच्या गृहपाठातल्या गणिताचं कोण उत्तर सांगते? चला सांगा बरं, सांग बरं ओमकार। बरोबर, शाबाश ओमकार, खूप छान। पहा आताच ओमकारनं सुद्धा उत्तर सांगितलं। 17 चा घातांक 9 अधिक 17 चा घातांक 2 डायरेक्ट तोंडी करून सांगितलेलं आहे 17 चा घातांक 11।
खूप छान ओमकार. आता तिसरं गणित कोण सांगते बघा? तिसऱ्याचं उत्तर कोण सांगेल? सांग बरं तेजस. बरोबर. शाबास शाबास शाबास. खूप छान तेजस. असंच उत्तर सांगत राहा. अशा प्रकारे आज आपण पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार कसा करायचा आहे ते पाहिलेलं आहे.